हॅलो एव्हरीवन, आज आपण अल्जेब्रा मधला फर्स्ट लेसन स्टार्ट करतोय. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स असं त्याचं नाव आहे. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स खूप सोपा लेसन आहे. यामध्ये लेसन जिथं आपला फर्स्ट लेसन आहे तिथं लेट स्टडी या हेडिंग खाली काय काय लिहिलं एकदा पाहून घ्या, म्हणजे आपल्याला या चॅप्टरमध्ये काय काय शिकायचं आहे. तर लिनियर इक्वेशन्स कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे असतात, त्याच्या काय काय मेथड्स आहेत, त्यांची तुम्हाला इथे नावं दिलेली आहेत. तर बघा, मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, त्यामध्ये दोन मेथड दिल्यात, ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल. नंतर इक्वेशन्स दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इनटू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, म्हणजे समजा जरी डिग्री 2 असेल 4 असेल तर त्याला लिनियर इक्वेशन मध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि ते सॉल्व्ह कसे करायचे हे या हेडिंग मध्ये सांगितलं आहे. आणि नेक्स्ट आहे ते ऍप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय असतात, कशा प्रकारचे असतात आपण बघूया. लिनियरचा अर्थ जिथे डिग्री 1 असते, डिग्री 1 म्हणजे हायेस्ट पॉवर 1 असते, असे इक्वेशन्स. आणि किती व्हेरिएबल्स मध्ये, तर 2 व्हेरिएबल्स. मोस्टली एक्स आणि वाय असे व्हेरिएबल्स वापरतात, यापेक्षा वेगळेही वापरतात, पण मोस्टली एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स वापरले जातात. उदाहरणार्थ बघा, 2x + 3y = 5 हे जे इक्वेशन आहे त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. यामध्ये x आणि y यांच्या पॉवर्स किती आहेत सांगा, 1 आहेत, डिग्री 1 आहे. यांचे कोएफिशियंट्स जे आहेत x आणि y चे, ते कोणताही रिअल नंबर असू शकतो, एनी रिअल नंबर. ते फ्रॅक्शन असू शकतात, निगेटिव्ह असू शकतात, पॉझिटिव्ह असू शकतात, डेसिमल फ्रॅक्शन असू शकतात, इरॅशनल नंबर असू शकतात, म्हणजे √2 √3 सारखे काही असू शकतात. थोडक्यात एनी रिअल नंबर. इव्हन हा कॉन्स्टंट देखील एनी रिअल नंबर असू शकतो. तर अशा प्रकारचे जे इक्वेशन्स आहेत याला म्हणायचं लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. त्याचा जनरल फॉर्म जो आहे तो ax + by + c = 0. म्हणजे एनी लिनियर इक्वेशन इज इन द फॉर्म ax + by + c = 0. या फॉर्म मध्ये जे जे इक्वेशन्स आहेत त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन. लिनियर म्हणजे काय सांगा, रेस टू 1 आहे, रेस टू 1 आहे, म्हणून लिनियर इक्वेशन. रेस टू 2 असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन, रेस टू 3 असेल तर क्युबिक इक्वेशन, रेस टू 4 असेल तर इक्वेशन इन डिग्री 4, जसं डिग्री 5 डिग्री 6 असं पुढे म्हटलं जातं. तर आपल्याला सगळे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स पाहिजे. थोडक्यात पहिला जो आपला एक्सरसाइज आहे तो मागं आपण 8वी 9वीत असताना सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सोडवायचे हे जे पाहिलं होतं ना, त्याचीच पुन्हा थोडक्यात रिव्हिजन आहे. एक्सरसाइज फर्स्ट. तर आपण पहिल्यांदा एक्सरसाइज करूया. फर्स्ट एक्सरसाइज बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 पेज नंबर 4 वरती बघा. प्रॅक्टिस सेट 1.1. पहिला क्वेश्चन जो आहे तो तुमचा ऍक्टिव्हिटीज आहे. मी जेव्हा तुम्हाला इकडला क्वेश्चन 2 सगळ्या शिकवेन त्यावेळी तुम्हाला ऍक्टिव्हिटीज स्वतःला सॉल्व्ह करता येईल. आणि ऍक्टिव्हिटीमध्ये करेक्शन आहे ते आधीच सांगून ठेवतो तुम्हाला. त्यामध्ये असं आहे बघा, फर्स्ट इक्वेशन 5x + 3y = 9 आणि खालचं इक्वेशन आहे ना 2x - 3y पाहिजे. तिथे 2x - 3y = 12 असं ते इक्वेशन पाहिजे. 2x - 3y अर्थात तुम्हाला नंतर ते समजेलच. बघा, क्वेश्चन नंबर 2, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. क्वेश्चन नंबर 2 वर सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. इथं त्यांनी कुठल्याही मेथडचं तुम्हाला नाव वगैरे काही सांगितलेलं नाही. म्हणजे आपण नेहमी जी 9वी 10वी आणि 8वी जी मेथड वापरली तीच तुम्हाला इथे वापरायची. बरं, इक्वेशन्स असेल फर्स्ट 3a + 5. क्वेश्चन 2 मधला आपण फर्स्ट बघतोय बरं. 3a + 5b = 26. याला इक्वेशन 1 द्यायचं. त्याच्यानंतर a + 5b = 22. याला इक्वेशन 2 द्यायचं. इक्वेशन्स लिहित असताना शक्यतो व्हेरिएबल्स म्हणजे ए बी काही असतील किंवा एक्स वाय ते एका बाजूला पाहिजेत आणि कॉन्स्टंट एका बाजूला पाहिजेत. या फॉर्म मध्ये इक्वेशन्स असावेत. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही याच्याकडे ए चे किंवा बी चे पहिले कोएफिशियंट्स ऑब्झर्व करायचे. आता इथं 5b आणि 5b दोन्ही नंबर सेम आहेत, म्हणजे हे दोन इक्वेशन फक्त आपण सबट्रॅक्ट जरी केले तरी त्यातलं एक व्हेरिएबल काय होईल, निघून जाईल. काय विचार करायचा की त्यातलं कोणतं तरी एक व्हेरिएबल कॅन्सल व्हायला पाहिजे.
तर ते कॅन्सल होण्यासाठी ॲडिशनचा वापर करा, सबट्रॅक्शनचा वापर करा, किंवा एखाद्या वेळेस कोइफिशियंट्स ॲडजस्ट करावे लागतात. मी पुढे येईल त्यावेळी दाखवेन. म्हणजे या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करा, त्या इक्वेशनला 4 न मल्टिप्लाय करा, असं काही प्रकार असतो. आणि मग ते कोइफिशियंट सेम करून ॲड किंवा सबट्रॅक्ट या दोन्हीपैकी काही वापरून तुम्हाला त्यातला एक व्हेरिएबल पहिले एलिमिनेट करायचा असतो. एक व्हेरिएबल एलिमिनेट करा. आता इथं हे जर 2 इक्वेशन मी सबट्रॅक्ट केले तर त्यातला 5b निघून जाईल. तसं खाली मेन्शन करायचं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 and 2. मग इक्वेशन पुन्हा लिहूया. 3a + 5b = 26. त्याच्यानंतर a + 5b = 22. आणि आता सबट्रॅक्ट करायचं म्हणजे साइन चेंज. हे बघा, प्लस मायनस, पुन्हा प्लस मायनस, प्लस मायनस. साइन काय करायचं, चेंज करून घ्यायचं. ठीक आहे. 3a - 1a 2a, प्लस मायनस 5b कॅन्सल झाले. 26 मध्ये 22 गेले, 4 राहिले. 2 ने डिवाइड केल्यानंतर therefore a = 2 राहील. आता ही मिळालेली व्हॅल्यू कोणत्याही सोप्या इक्वेशन मध्ये रिप्लेस करायची. पुट किंवा सबस्टिट्यूट a = 2 in equation 2. मग a + 5b = 22. a ची व्हॅल्यू 2 रिप्लेस केली आपण. 2 + 5b = 22. हे 2 RHS मध्ये 2 सबट्रॅक्ट झाले. therefore 5b = 20. डिवाइड केल्यानंतर b = 4. a आणि b हे तुम्हाला दोन्ही आन्सर्स मिळाले. खालच्या बाजूला लास्ट लाईन द्यायची. therefore सोल्युशन x, y इक्वल्स ब्रॅकेट मध्ये x आता इथे a आणि b आहेत नाही का, व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स a आणि b आहेत. a ची व्हॅल्यू 2 आहे, b ची व्हॅल्यू 4 आहे. 2 आणि 4 हे तुमचं फायनल आन्सर असेल. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. लक्षात आलं सगळ्यांना? हे तुम्हाला टाईप तसं माहिती आहे, जुना आहे, झालेलं आहे. नाउ सेकंड क्वेश्चन. x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7 असं पुढचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, तुमचं लक्ष x कडे किंवा y कडे, कोणाकडे एकाकडे पाहिजे. आता याच्यात x एलिमिनेट करणं सोपं आहे. फर्स्ट इक्वेशनला 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर इकडे 3x तयार होते. आणि हे 3x आणि हे 3x सबट्रॅक्ट केल्यानंतर काय होतील, कॅन्सल होतील. मग इथं फर्स्ट इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करू असं मेन्शन करायचं. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3 and subtracting equation 2 from it. आणि त्यातून आपण इक्वेशन 2 काय करणार आहोत, सबट्रॅक्ट. आता फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करून घ्या. 3x प्रत्येकाला मल्टिप्लाय. 3 × 7 = 21y = 3 × 10 = 30. खालचं इक्वेशन 3x - 2y = 7 ॲज इट इज. आता आपण ते दोघांना सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्शन म्हणजे साइन चेंज, साइन चेंज आणि साइन चेंज. प्लस मायनस 3x कॅन्सल झालं. 21y + 2y नवीन साइन बघायचं. 23y = 30 मधून 7 गेले म्हणजे 23 शिल्लक झाले. 23 ने डिवाइड केलं. therefore y = 1. put y = 1 in इक्वेशन. त्यातलं सोपं कुठलं आहे, फर्स्ट. इन इक्वेशन 1 कुठलाही रिप्लेस केलं चालतं. x + 7y = 10. therefore x + 7 into bracket 1 = 10. x + 7 = 10. 7 ट्रान्सफर केल्यानंतर x = 3. पुन्हा therefore solution is किंवा solution x y = x ची व्हॅल्यू आधी y ची नंतर 3 1 हे त्याचं सोल्युशन. किंवा ही लाईन अशी पण लिहितात. therefore bracket 3 1 is the solution of given simultaneous equations.
असं लिहिलं तरी चालतं. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. 2x minus 3y equals 9. 2x minus 3y equals 9 आणि 2x plus y equals 13 असे दोन इक्वेशन्स तुम्हाला दिले. आता इथं 2x आणि 2x ऑलरेडी सेम झालेत बघा, कोएफिशियंट सेम आहे, नुसते सबट्रॅक्ट केले तरी चालतील. सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 and 2. 2x minus 3y equals 9 आणि पुढचं इक्वेशन 2x plus y equals 13. या दोघांना आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे, म्हणजे साइन चेंज आणि साइन चेंज, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. 2x कॅन्सल झाले, -3y minus 1y इथं 1 असतं म्हणजे -4y झाले, इज इक्वल 9 minus 13 म्हणजे -4. -4 नच डिवाइड करायचं म्हणजे y equals -4 upon -4. therefore y equals 1. आता y ची व्हॅल्यू मिळाली, आता इक्वेशन मध्ये रिप्लेस करा. पुट y equals 1 in equation 2. in equation 2 जे सोपं वाटेल ते तुम्हाला. 2x plus y is equal to 13. therefore 2x plus y ची व्हॅल्यू 1 is equal to 13. 1 ट्रान्सफर केले म्हणजे 2x is equal to 12. 1 मायनस झाले, 2 ने डिवाइड केलं, therefore x is equal to 6. आणि नेहमीप्रमाणे लास्ट लाईन सोल्युशन जे आहे तुमचं xy, हे सोल्युशन काय असेल तर पहिल्यांदा x ची व्हॅल्यू मग y ची व्हॅल्यू. 6 1 is the solution of given simultaneous equations. Okay. Okay. Now next question बघा. 5m minus 3n is equal to 19 आणि m minus 6n is equal to -7 असं तुम्हाला इक्वेशन दिले. आता समजा तुमचं लक्ष m कडे असेल, m, तर तुम्हाला असं वाटेल की सेकंड इक्वेशनला आपण 5 ने मल्टिप्लाय करूया आणि हे दोघं सबट्रॅक्ट करू, 5 ने मल्टिप्लाय करू. बरोबर, काही चुकीचं नाही. काही जणांचं लक्ष n कडे असतं, m. मग इथं -6 आहे की नाही, वरच्या इक्वेशन नंतर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने या इक्वेशनला जर 2 ने, तर इथे देखील 6n तयार होतील आणि हे 6n आणि हे 6n सबट्रॅक्ट केल्यावर कॅन्सल होते. तुम्हाला जे दोघातलं कन्व्हिनियंट वाटेल ते तुम्ही करायचं, पण त्यातल्या सोपं काय वाटतं मुलांना की ह्याला 5 ने मल्टिप्लाय करा आणि सबट्रॅक्ट करा. मग तसं मेन्शन करूया बघा. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 5 and subtracting it from equation 1. याला 5 ने मल्टिप्लाय करून ते 1 मधून ते इक्वेशन आपण काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. पहिलं इक्वेशन आहे तसं लिहा, 5m minus 3n is equal to 19. ह्याला 5 ने मल्टिप्लाय करा, 5m minus 5 6 30n is equal to 5 7 35 करा -30. सबट्रॅक्शन, साइन चेंज. 5m कॅन्सल झाले, प्लस 30 मधनं 3 गेले, प्लस पॉझिटिव्ह 30 -3 म्हणजे 27n इज इक्वल टू प्लस 35. नवीन साईन बघायचं, प्लस 35 आणि प्लस 19 यांची जर ऍडिशन केली तर ती ऍडिशन 54 पॉझिटिव्ह येणार आहेत. 27 ने डिवाइड केलं की n इक्वल्स टू 27 2 जा 54, n इक्वल्स टू ही व्हॅल्यू, n इक्वल्स टू ही व्हॅल्यू कोणत्या तरी सोप्या इक्वेशन मध्ये रिप्लेस करायची. कुठलं सोपं वाटतं तर हे दाखवायला सोपं वाटतं. पुट n equals to in equation 2. Equation 2 lays m minus 6n is equal to -7. n च्या जागी 2 रिप्लेस करायचे, m minus 6 into bracket 2 is equal to -7. So m minus 6 to the 12 is equal to -7. -12 ट्रान्सफर केले, m is equal to -7 plus 12. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे, डिफरंट साइन्स, सबट्रॅक्शन गिव्ह द साइन ऑफ बिगेस्ट नंबर. सो m इक्वल्स यांचा डिफरन्स किती आला तर तो 5 आला, 5 पॉझिटिव्ह 5 प्लस 5. therefore solution mn
इज इक्वल टू आधी m त्याच्यानंतर n म्हणजे 5 हे त्याचं सोल्युशन. ओके. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 5 इज 5x plus 2y equals -3 त्याला इक्वेशन 1 दिले आणि x plus 5y equals 4 याला आपण इक्वेशन 2 दिले. आता तुमचं लक्ष समजा या दोघांकडे असेल, या दोन टर्म्सकडे, तर इथं जे नंबर, इथं जो कोइफिशियंट आहे 5 हा जर तुम्हाला इथे ऍडजस्ट करता आला तर हे दोघं नंबर सेम होतील आणि मायनस केले की ते कॅन्सल होतील. मग आता इथं 5 आणण्यासाठी या सगळ्या इक्वेशनला आपण काय केलं पाहिजे, 2 ने मल्टिप्लाय, सॉरी 5 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. या इक्वेशनला काय केलं पाहिजे, इक्वेशन 2 ला, मला असं म्हणायचं होतं, इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे इथं 5x तयार होतील आणि मग हे 5x आणि हे 5x सबट्रॅक्ट केल्यावर काय होतील, कॅन्सल. पहिल्यांदा एक व्हेरिएबल कॅन्सल व्हायचा विचार करा. मग मल्टिप्लाइंग काय म्हणते जरा लक्ष द्या, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 multiplying equation 2 by 5 and subtracting it from equation 1. Subtracting it from equation 1. मग equation 1 आहे तसं लिहायचं म्हणजे 5x plus 2y equals -3. आता या इक्वेशनला प्रत्येक टर्मला 5 ने मल्टिप्लाय, प्रत्येक टर्मला 5 ने मल्टिप्लाय करायचं. 5x plus 5 5 is 25y equals 4 5 is 20. आणि ते सबट्रॅक्ट करताना साइन चेंज 5x काय झाले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल केले. 2 पॉझिटिव्ह 25 निगेटिव्ह म्हणजे 2 मधून 25 गेले, -23y शिल्लक राहिले. -3 -20 म्हणजे -23. आता -23 नच डिवाइड करायचं म्हणजे y इक्वल्स -23 अपॉन -23 म्हणजेच 1. आता ही व्हॅल्यू पुट y इक्वल्स 1 इन इक्वेशन 1, सॉरी इक्वेशन 2. त्यातला इक्वेशन 2 सोपं आहे. मग x प्लस 5y इक्वल्स 4 हे इक्वेशन दिलं, त्यात y ची व्हॅल्यू 1 रिप्लेस करा. 5 इंटू ब्रॅकेट 1 इज इक्वल टू 4 म्हणजे x प्लस 5 1 5 इज इक्वल टू 4. 5 ट्रान्सफर केल्यानंतर 4 मायनस 5 होणार आहे म्हणजे x इक्वल्स किती आले, -1. therefore solution xy इक्वल्स x ची व्हॅल्यू -1 आणि y ची व्हॅल्यू +1 हे त्याचं सोल्युशन असलं पाहिजे, -1 +1. ओके. नाव क्वेश्चन नंबर 6 बघा, थोडासा वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आहे. याच्यात फ्रॅक्शन्स आले. तर फर्स्ट इक्वेशन आहे 1/3 x + y = 10/3 म्हणजे याच्यात अपॉन 3 असा फ्रॅक्शन दिसतो, तसं इकडे अपॉन 4 असं फ्रॅक्शन दिसतं. मग हे इक्वेशन पहिल्यांदा लिहून घ्यायचं, ठीक आहे. आणि मग हा 3 जाण्यासाठी, हा फ्रॅक्शन जाण्यासाठी मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3 असं म्हणायचं. या इक्वेशनला आणि या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3 इंटू ब्रॅकेट 1/3 x + y इज इक्वल टू 3 इंटू 10/3. या पार्टला 3 ने मल्टिप्लाय आणि यालाही 3 ने मल्टिप्लाय. आता इथं ब्रॅकेट ओपन करायचं, 3 ने मल्टिप्लाय. 3 इंटू 1/3 म्हणजे निघून जातात, कॅन्सल होतात आणि एक शिल्लक राहतात. 3 इंटू y म्हणजे 3y इज इक्वल टू 3 आणि हे 3 काय होतात, कॅन्सल. हे झालं तुमचं आता इक्वेशन 1 झालं. आता पुढचं इक्वेशन घ्यायचं, कन्सिडर म्हणायचं. कन्सिडर 2x + 1/4 y इज इक्वल टू 11/4. आता इथं फ्रॅक्शन 4 आहे, हा जाण्यासाठी मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 4 असं म्हणायचं म्हणजे 4 इंटू ब्रॅकेट LHS चा पार्ट 2x + 1/4 y इज इक्वल टू 4 इंटू 11/4. 4 नो ब्रॅकेट ओपन करा. 4 2 = 8x प्लस 4 ने याला मल्टिप्लाय केलं की 1/4 निघून जातात, y शिल्लक राहतात इज इक्वल टू 4 4 कॅन्सल 11. हे झालं तुमचं इक्वेशन 2 झालं.
आता मी इक्वेशन्स 1 आणि 2 एका खाली एक लिहितो म्हणजे लवकर समजतं, मुद्दामून असं करायचं. हा देअरफॉर हे बघा, x + 3y = 10 हे इक्वेशन 1 आहे आणि खाली 8x + y = 11 हे तुमचं इक्वेशन 2 आहे. आता जर का तुमचं लक्ष x कडे असेल तर तुम्ही असा विचार करा की मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/8 अँड सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इट, म्हणजे 8 ने याला मल्टिप्लाय करा आणि हे त्यातनं सबट्रॅक्ट करा. हा एक विचार. ज्यांचं लक्ष y कडे आहे ते म्हणतील सर सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा, 3 ने, म्हणजे इथं 3y तयार होते आणि हे सबट्रॅक्ट करा. मग 8 ने मल्टिप्लाय करण्यापेक्षा 3 ने मल्टिप्लाय करणं केव्हाही सोपं ना. मग आपण इथला विचार करूया, 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग मेन्शन करतो आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/3 अँड सबट्रॅक्टिंग इट फ्रॉम 1. असं लक्षात ठेवा, इक्वेशन एका खाली एक लिहिलं ना की ते सोपे जातात सोडवायला. असं इथं आणि इथं अंतर असेल तर लवकर कळत नाही कशाला मल्टिप्लाय करायचं काय. एका खाली एक लिहून काढायचं, सगळ्यात सोपा मध्ये. मग आता बघा, फर्स्ट इक्वेशन आहे तसं लिहूया आपण, x + 3y = 10. सेकंड इक्वेशनला आपण काय करणार आहोत, 3 ने मल्टिप्लाय, 3 × 8 = 24x + 3 × y म्हणजे 3y, 11 3 = 33. आणि यांना आपण काय करणार आहोत, आता सबट्रॅक्ट करणार आहोत. साइन चेंज, साइन चेंज, साइन चेंज. 1x मधून 24x गेले म्हणजे -23x ± 3y कॅन्सल. 10 मधून 33 गेले -23. आता -23 ने डिवाइड केलं, देअरफॉर x = 1 मिळाले. आता ही व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये आपण रिप्लेस करूया. पुट x = 1 इन इक्वेशन, कुठले दोन्ही सोपे, इन इक्वेशन 1 करूया आपण. सांगा इक्वेशन 1 काय आहे सांगा, x + 3y = 10. x ची व्हॅल्यू 1 + 3y = 10. 1 ट्रान्सफर केले म्हणजे 3y = 9. 3 3 = 10, 3 3 = 9, सॉरी. सो y = किती मिळालं तुम्हाला, 3 मिळाले. सोल्युशन लिहित असताना xy = x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 3, हे तुमचं काय असणार आहे, सोल्युशन. ओके ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे त्याचा टाइप थोडासा पुन्हा वेगळा आहे. इक्वेशन असं आहे, 99x + 101y = 499. हे झालं इक्वेशन 1. आणि 101x + 99y = 501. दिस इज इक्वेशन 2. आता या दोन इक्वेशन्स कडे तुम्ही जर पाहिलं तर यात तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व करता येते का बघा, x चा जो कोइफिशियंट 99 इथं आहे तोच पुढे y ला गेलाय का बघा, आणि इकडे 101 जो y चा कोइफिशियंट आहे तोच पुढे x आहे का बघा. इथं x आणि y चे कोइफिशियंट्स असे इंटरचेंज झालेत का बघायचे. x चा इकडे y ला आलाय का बघायचं आणि वरचा y चा इथे x ला आलाय का बघायचं. साइन मध्ये प्लस मायनस काही असू त्याचा विचार नाही, फक्त नंबर कडे लक्ष द्या. तर असे कोइफिशियंट जेव्हा इंटरचेंज केलेले असतात त्यावेळी हे इक्वेशन हे तुम्हाला सोपं नाही जाणार. 101 न वर मल्टिप्लाय, 99 न खाली मल्टिप्लाय, हे सोपं नाही जाणार तुम्हाला. मग याला एक मेथड आहे, त्याचं नाव आहे, म्हणजे आपण नाव ठेवलं त्याला ऍड लेस ऍड मेथड. काय म्हणायचं त्या मेथडचं नाव, इथे लिहितो बघा, ऍड लेस ऍड. या मेथडचं नाव असं आहे ऍड लेस ऍड मेथड. म्हणजे त्या नावाप्रमाणे करायचं, पहिल्यांदा दोन इक्वेशन्स ऍड करायचे, मग तेच दोन इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे आणि नवीन मिळालेले इक्वेशन्स पुन्हा ऍड करायचे. मग तुम्हाला एक व्हेरिएबल त्यातलं मिळतं. ह्याला काही मल्टिप्लाय वगैरे करत बसावं, नुसतं ऍड, लेस आणि ऍड एवढंच करायचं. थोडी लेंथ मोठी आहे पण सोडवायला फार सोपे असतात प्रॉब्लेम. बघा, ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. पहिली प्रोसेस ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. एखाद्या एक इक्वेशन्स पुन्हा लिहायचे. 99x + 101y = 499. 101x + 99y = 501. या दोघांना आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं. मग ऍड करताना फक्त दोघांची ऍडिशन बघा किती येणार आहे. 200x + 200y
इज इक्वल टू 1000. आता यातनं 200 कॉमन काढायचे. 200 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000 आणि 200 ने डिवाइड करायचं म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000 divided by 200. Therefore x plus y is equal to 5. हे झालं तुमचं न्यू इक्वेशन 3 द्यायचं त्याला. आता ऍड करून झालं. आता लेस म्हणजे सबट्रॅक्ट करायचं. सेम सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 and 2. पुन्हा एका करेक्ट इक्वेशन लिहायचं. 99x plus 101y is equal to 499. आता दुसरं इक्वेशन 101x plus 99y is equal to 501. आणि या दोघांना आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्ट. आता सबट्रॅक्ट करताना काय होतं सांगा? साइन चेंज होतात. काय होतात? साइन चेंज. आता बघा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. 99 मधून 101 गेले म्हणजे -2x शिल्लक राहिले. 101 मधून 99 गेले पॉझिटिव्ह 2y राहिले कारण 101 मोठे आहेत. आणि 499 मधून 501 गेले म्हणजे -2 शिल्लक राहिले. आता यातले 2 कॉमन काढूया. फक्त 2 काढतोय कॉमन. 2 इंटू ब्रॅकेट यातले कोण राहिले? -x प्लस y इज इक्वल टू -2 ॲज. आता 2 ने डिवाइड करायचं म्हणजे -x प्लस वाय इज इक्वल टू -1. हे झालं तुमचं इक्वेशन 4. आता काय काय करून झालं सांगा? ऍड करून झालं, लेस करून झालं. आता पुन्हा ऍड म्हणजे मग आता पुन्हा काय ऍड करायचं? तर नवीन मिळालेले इक्वेशन्स आहेत ना हे 3 आणि 4 नवीन मिळालेले त्यांना ऍड करायचं. मग तसं मेन्शन करूया. ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4. मग इक्वेशन 3 काय आहे बघा? x प्लस वाय इज इक्वल टू 5. हे इक्वेशन आहे. -x प्लस वाय इज इक्वल टू -1. आणि ह्यांना आपल्याला काय करायचं? ऍड करायचं. ऍड करताना कसलेही चेंजेस होत नाहीत. प्लस -x कॅन्सल झाले. y प्लस वाय 2y झाले. 5 आणि -1 ची ऍडिशन 4 येते. 5 मध्ये -1 ऍड केले की आन्सर किती येतो? 4. 2 ने डिवाइड करा म्हणजे y इक्वल्स 2 शिल्लक राहील. आता ही व्हॅल्यू सोप्या इक्वेशन मध्ये घाला. तुम्हाला इक्वेशन 1 सोपं वाटतं का 2 का 3 का 4 तुम्ही ठरवा. पुट y इक्वल्स 2 इन इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 x प्लस वाय इज इक्वल टू 5. तिथं y च्या जागी 2 रिप्लेस करा इज इक्वल टू 5. 2 ट्रान्सफर करा. Therefore x equals 3. Last line, solution is x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू किती? 2. हे तुमचं काय असलं पाहिजे? सोल्युशन असलं पाहिजे. तर असा हा टाइप आहे. काय नाव आहे त्याला? ऍड लेस ऍड. कसं ओळखायचं सांगा? कसं ओळखायचं? इंटरचेंज ऑफ कोइफिशियंट्स. याच्याकडे बघायचं नाही, नंबर कॉन्स्टंट कडे नाही. फक्त कोइफिशियंट्स इंटरचेंज झाले असतील तर या प्रकारे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. ओके ओके. त्यातला लास्ट क्वेश्चन बघा ना. इक्वेशन आहे 49x minus 57y equals 172 आणि 57x minus 49y equals 252 असे दोन इक्वेशन्स. यात पण एक गोष्ट ऑब्झर्व करा. x चा कोइफिशियंट 49 इथं y च्या जागी आणि y चा कोइफिशियंट 57 इथे x च्या जागी. साइन बघायचं नाही, प्लस मायनस तिकडे बघायचं नाही. मतलब फक्त इंटरचेंज ऑफ कोइफिशियंट्स असतील तर कोणती मेथड वापरायची? ऍड लेस ऍड. म्हणजे एकदा इक्वेशन्स ऍड करायचे दोन्ही इक्वेशन्स, एकदा लेस करायचे आणि नवीन मिळालेले इक्वेशन्स पुन्हा काय करायचे? ऍड करायचे. मग आता ही आपण मेथड वापरतोय बघा. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. एकाकडे लिहून घ्या. 49x minus 57y equals 172. हे इक्वेशन 1. 57x minus 49y is equal to 252. हे इक्वेशन 2. ह्या दोघांना आपण ऍड करणार आहोत.
9 plus 7 16, 5 plus 5 10, 106x मायनस हे दोघेही सेम नंबर आहेत 106y जे इथे होते तेच इथे असतात इज इक्वल टू त्यांची ऍडिशन 4 2 4. आता इथं 106 कॉमन काढायचे 106 कॉमन काढले x मायनस y इज इक्वल टू 424. 106 ने डिवाइड करायचं x मायनस y इक्वल्स 424 डिवाइडेड बाय 106. therefore x मायनस y इक्वल्स याचं जर डिव्हिजन केलं तर आन्सर किती येणार आहे 4. हे झालं तुमचं इक्वेशन 3. आता असं सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 and 2. सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 and 2. पुन्हा इक्वेशन 1 आहे तसं लिहा 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252. सबट्रॅक्शन करताना साइन चेंज आणि साइन चेंज. आता 49 मधून 57 जाणार आहे का म्हणजे आन्सर येणार आहे -8x. आता -57 आणि +49 -57 +49 डिफरंट साइन आहे सबट्रॅक्ट -8y इज इक्वल टू 172 मधनं 252 केले. ऍक्च्युअली 252 मधनं 172 मायनस करायचे आणि मोठ्याचं साइन द्यायचं आणि काय करायचं मोठ्याचं साइन द्यायचं इज इक्वल टू -80 कारण मोठे मायनस आहेत ना. आता काय करूया आपण सगळीकडे मायनस मायनस साइन आहेत की त्यामुळे -8 कॉमन काढून ते ट्रान्सफर करूया. -8 कॉमन काढले साइन चेंज होतो ना x plus y is equal to -80 as it is आणि -8 ने डिवाइड करायचं. therefore x plus y is equal to -80 divided by -8 म्हणजे x plus y equals 10. हे झालं तुमचं इक्वेशन 4. आता ऍड झालं लेस झालं आता पुन्हा ऍड तर 3 आणि 4 नवीन इक्वेशन्स ऍड करायचे. ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4. मग इक्वेशन 3 पुन्हा लिहूया आपण x minus y is equal to 4. त्यानंतर x plus y is equal to 10. ह्यांना आपण ऍड करतोय x plus x twice x plus y minus y cancel 10 plus 4 14. 2 ने डिवाइड केलं therefore x is equal to 7. put x equals 7 in इक्वेशन कुठलं सोपं वाटतं बघा 1 2 3 4 पैकी 4 सोपं आहे. in equation 4 x plus y is equal to 10. x value 7 plus y is equal to 10. 7 transfer therefore y equals 3. last line therefore solution is x comma y equals 7 3. हे त्याचं फायनल 7 3 हे त्याचं सोल्युशन. ओके आता याप्रमाणे हा सगळा एक्सरसाइज वहीमध्ये सॉल्व्ह करून ठेवा आणि प्रॅक्टिस सेट 1.1 ची जी सुरुवात आहे तिथं जी ऍक्टिव्हिटी आहे ती पेन्सिलने तुम्ही पुस्तकात कंप्लीट करा आणि नंतर ती फेअर करा. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 आता इथं संपलेला आहे. ठीक आहे नेक्स्ट पिरियडमध्ये आपण पुढचा एक्सरसाइज पाहूया.